सकाळचे बरोबर 10:30 वाजलेत आणि आत्ता जस्ट मी पोचतो आहे हॉटेलला. लवकर चेक इन ह्यांनी द्यायला पाहिजे, कारण इकडे चेक इनचं टायमिंग थोडं वेगळं आहे. कारण आपल्याकडे 12 वाजल्यापासून देतात, पण इथे 2 वाजल्यापासून देतात. आणि जर हॉटेल फुल असेल तरी तुम्ही रिक्वेस्ट किती करा तुम्हाला देत नाहीत. आणि अर्ली चेक इन चार्जेस अराउंड $50 ते $60 आहेत, म्हणजे 5,000 ते 6,000. अर्ली चेक इन चार्जेस? No. I know that, but if I want to then This means you want to pay more to. yes, but how much? $50 ते $60 द्यावेच लागतात त्यांना. आणि On a night in the next 4 nights, already run more than this. I know that, but what are the early checking charges? Early check-in. चार्जेस. रिक्वेस्ट तर तिला मी केली आहे, बघू ती काय म्हणते. पण मला वाटत नाही. हॉटेल खूप छान आहे. Available for the early check-in also. The room type. Oh. ओके, थँक्यू. तिचं म्हणणं आहे की सगळे रूम तर फुल आहेत. 2 वाजेपर्यंत रूम मला नाही भेटणार. अर्ली चेक इन चार्जेस काय मी देणार नाही तिला, कारण माझी लगेच आता मीटिंग आहे 1 वाजता. सो 2 तास लागतील. 11 वाजायला आलेत. मी आता निघेन आणि पोचेन तिकडे. काहीतरी खाईन कदाचित, तर चांगलं काय असेल तर. बाजूला चेंजिंग रूम आहेत. मोस्टली आपले इंडियन हे हॉटेल प्रिफर करतात, कारण ब्रेकफास्ट पण इथे जरासा चांगला आहे. इथे काय, इथे आईस्क्रीम्स आहेत. इतक्या सकाळी कोण आईस्क्रीम खाणार आहे, एवढा वेळ पण नाही. बाजूला कोल्ड्रिंक्स आहेत. एक डाएट कोक घेईन आणि 2 पाण्याच्या बॉटल्स, कारण एवढा वेळ नाही आहे आता मला की मध्ये थांबायला. 5-10 मिनटात आता मी इथून निघेन चेंज करून. या पेट्रोल पंपकडून एक कस्टमर मला रिसीव करेल इकडनं आणि मग मी जाईन. इकडचे रस्ते खूपच चांगले आहेत. आपला आता येताना मला एकही खड्डा दिसला नाही, म्हणजे डांबराचेच रोड आहेत पूर्ण. एक कॉन्क्रीटचं रोडच नाही, तरी पण रस्ते खूप चांगले आहेत. आजूबाजूला झाडं पण बऱ्यापैकी मस्त एका लाईनमध्ये सिस्टमॅटिक आहे. बाकी सगळं आपल्यासारखंच आहे. आता पुढचे 4-5 तास मी काही व्हिडिओ करणार नाही, कारण वेळ नाही भेटणार तेवढा. आता डायरेक्ट हॉटेललाच कदाचित. सकाळी 10:30 वाजता मी स्टार्ट केलेलं मीटिंग्स. जस्ट आत्ता आलं आहे. इतका हेक्टिक दिवस गेला आहे. रूम पण मिळाली 11व्या फ्लोअरला 1129. जाम भूक लागली, खूप कंटाळला. कधी एकदा रूममध्ये जातो आणि फ्रेश होतो असं झालं. आणि ही आहे माझी रूम. सो रूममध्ये मी गेलेलो 5 मिनटापूर्वी, पण व्हिडिओज काढायला विसरलेलो. त्यामुळे मी पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवण्यासाठी जस्ट हा शूट करतो आहे. जास्त असं काय नाही आहे. बाजूला नेहमीप्रमाणे टी व्ही आहे. टी व्हीच्या बाजूला वर्किंग टेबल आहे. छोटंसं ते काय आहे, टी पॅकेट्स आहेत, काही कॉफी पॅकेट्स आहेत. पाणी असेल. खाली फ्रीज आहे वाटतं. खाली फ्रीज पण असेल त्या बाजूला. कम्फर्टेबल ही मी हायलँड कॉफीमधून बॉटल घेतलेली लास्ट टाईम. वर्किंग टेबल चांगलं आहे. जनरली यूज होतो रात्री आल्यानंतर, थोडंसं काही काम वगैरे करता येतं. स्पेशियस आहे. आणि हा कम्फर्टेबल बेड आहे. एवढा बेड इनफ आहे एका माणसासाठी. AC 10वर करून ठेवतो, कारण गरम खूप होतं इकडे. बाहेर इतकं गरम होतं आहे, हॉटेलच्या बाहेर जाऊन उपयोग नाही अशी स्थिती आहे. इथे कॅबिनेट आहे. ऑलरेडी मी याच्यामध्येच पासपोर्ट ठेवलेला आहे. त्याला पासवर्ड पण ठेवला आहे, कारण सगळ्यात अगोदर चेक इन केल्यानंतर मी ही गोष्ट करतो. पासपोर्ट आतमध्ये लॉकरमध्ये ठेवतो, कारण माझ्याकडून भरपूर साऱ्या गोष्टी हरवलेल्या आहेत. हे माझे रिलेटिव्स जेवढे आहेत किंवा जवळचे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना माहीत आहे की मी किती निष्काळजी आहे. बाकी इथे काय आहे, इथे क्लोजेट आहे.
इनफ स्पेस असतेच म्हणजे एकट्या माणसासाठी. ह्याचा उपयोग मी आयुष्यात कधी केला नाही आणि कधी करणारही नाही, कारण खूप फनी वाटतं ते मला. अशोक सराफला एकदा मी बघितलेलं कुठच्या तरी एका पिक्चरमध्ये, बाकी जे नाही. आणि एका हिंदी जुन्या हिरोला. सो अशी रूम आहे. इथे बाथरूम आहे उजव्या साईडला. बाथरूम दाखवतो. वाव, स्पेशियस आहे. बाजूला बाथ टेबल आहे, ज्यामध्ये मी अजूनपर्यंत कधीच आंघोळ केली नाही आहे. कदाचित ह्यावेळी करेन, कारण इथे म्हणजे पाय भरपूर दुखत आहेत. संध्याकाळचं फ्रेश व्हायला मदत होते त्याने. पण स्पेशियस आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता व्ह्यू बघायचं आहे मला. कर्टनचं बटन कुठे आहे? बाहेरचा व्ह्यू चांगला असायला पाहिजे, कारण रात्रीचं मी अजून ओपनच केलं नाही आहे. वाव, रोड फेसिंग व्ह्यू आहे. डाव्या साईडला डिस्ट्रिक्ट 1 आहे आणि उजव्या साईडला लॉटरी टॉवर म्हणून आहे. डिस्ट्रिक्ट 1 सगळ्यात हॅपनिंग प्लेस आहे. मोस्टली टुरिस्ट सगळे इथेच आहेत. मोठी हॉटेल्स आहेत. डिस्ट्रिक्ट 1मध्ये पण मी थांबलेलो आहे की एकदा. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे मी. आता 9 वाजलेत आणि जस्ट बाहेर आता जेवणार पण. आणि पहिल्यांदा अगोदर कॉफी पिणार. समोरच हॉटेलच्या अपोजिट हायलँड कॉफी आहे, तर तिथे जाईन. एक 15-20 मिनटं कॉफी पिईन आणि मग तिकडनं डिनर करायला जाईल. पण त्याच्या अगोदर हा रस्ता क्रॉस करणं सगळ्यात कठीण काम आहे. म्हणजे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर तरी एक वेळ थांबतात, पण 2 व्हीलर्स कंटिन्यूअस चालू असतात. इथे एकही सिग्नल नाही आहे. म्हणजे उजव्या साईडला पण नाही, डाव्या साईडला पण नाही, कुठेच नाही. कसा बसा रोड क्रॉस करून रोडच्या अपोजिट साईडला आलो आहे. मस्त आहे. बाहेरून तरी इंटेरियर खूपच छान दिसतं आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. इकडचा सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की इथे कॉफी स्टोअर्स तुम्हाला प्रत्येक रस्त्याला 5-6 दिसतील. मग ती मोस्टली लोकल कॉफीज आहेत, कारण व्हिएतनाम फेमस आहे कॉफीसाठी. ह्या साईडला त्यांचे गिफ्ट्स आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर आपण 3-4 ते कॉम्बो करून देतात. 3-4 कॉफी पॅकेट्स आणि बॉटल्स, म्हणजे तुम्हाला हवं ते मग्स पण देतात. लास्ट टाईम मी पण ह्या प्रकारची एक बॉटल घेतलेली ब्ल्यू कलरची, जी माझ्या आता रूममध्ये आहे. काही स्नॅक्स आहेत. मी कोल्ड कॉफीची एक ऑर्डर दिली आहे, पण ऑर्डर येईपर्यंत 10-15 मिनटं जातील, कारण ऑलरेडी भरपूर ऑर्डर्स पेंडिंग आहेत त्यांच्या. तोपर्यंत मी प्रोसेस बघून घेतो कशी काय करते. हायजीन खूपच मेंटेन ठेवतात ही लोक. आता ह्यांचा प्लॅटफॉर्म पण किती मस्त आहे. म्हणजे काही खाली काहीच पडलेलं नाही. साधी एक कॉफीची पावडर पण नाही आहे. कॉफी त्याच्यातनं आल्यानंतर तिने ते मशीनसुद्धा परत पुसलं. व्हिडिओ काढायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं मी त्याची परमिशन पण घेतली आहे. काढू का? तर मला बोलली ओके. सो मी आता त्यामुळे तिची व्हिडिओ काढतो. खूप प्रकारच्या कॉफी आहे. एक्सप्रेसो पण आहे. आता ही कंडेन्स मिल्कपासून एक कॉफी बनवते. म्हणजे विदिन 2 to 3 मिनिट्स एक कॉफी तयार होते त्यांची. आणि सगळ्या गोष्टी एकदम मोजून मापून टाकते. आता पण तिने ही जी कॉफी घेतली आहे ती छोट्या बिकरमध्ये घेईन. मग तिकडनं मोठा बिकरमधून हे बघा आता ती घेते एकदम मोजून. मला वाटतं की माझीच कॉफी आहे असं वाटतंय. बघू, कारण इथे नंबर नाही आहे की तुमचा नंबर किती आहे ते सांगतात बरोबर. नाही, माझी नाही आहे. सो जस्ट ती माझीच कॉफी तयार करते. आता कुठेतरी इथे बसेन एका ठिकाणी, कारण गर्दी भरपूर आहे. स्ट्रीट आहे आणि इथून तर एकूण 1, 2, 3, 4, 5 रोड आहेत. मात्र एक सिग्नल नाही आहे इथे. आणि सिग्नल कुठे आहे?
एका लेनवर. आणि ह्या रोडवर एवढी गर्दी होते म्हणजे कसे पण, म्हणजे आपल्याकडे तुम्ही चालवतात बँड्रा साईडला कशा इकडून तिकडे ह्या 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 ज्या गाड्या आहेत ह्या MAT वाल्या त्या चालवतात. ही यांची सिटी बस आहे. म्हणजे एकंदरीत ही रोडची सिस्टम आपल्यापेक्षा वर्स आहे, पण फक्त 2 व्हीलर पासून 2 हात लांबच राहायचं, नाहीतर हे इतके स्पीड मध्ये येतात, अजिबात थांबत नाही. सो ह्या हॉटेलमध्ये मी थांबलोय, हॉटेल विंडसर प्लाझा. आता रात्रीचे 11:30 वाजलेत, त्यामुळे आता तर मी जास्त व्हिडिओ बनवणार नाही, आता झोपायला जाईल. सो उद्या काही व्हिडिओ बनवेन. ट्रॅफिक अजूनही तसंच आहे. तोपर्यंत गुड नाईट.